नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। या ठिकाणी आपण वर्ग 5 शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेसेली नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय बॅच आपण या ठिकाणी ऑनलाईन आसान आहे रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे। यापूर्वी आपण अंकगणिती श्रेणीमधील संख्या आणि संख्या पद्धती या टॉपिकच्या प्रत्येक कंटेंटचे व्हिडिओ बनवले, त्यावर MCQ आपण घेतलेले आहेत आणि त्यानंतर परिसर अभ्यास मधील आपण पहिला घटक जो आहे नैसर्गिक पर्यावरण, त्यावरील नद्या असल, पर्वत असल, प्राणी असल, वृक्ष असल किंवा पावसाचे चक्र असल, या सर्व घटकावरील मागील काही व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आज आपण या ठिकाणी आज आपण नद्यावर काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन येणार आहेत। तर या ठिकाणी आपल्या सर्वांना कशा प्रकारे नवोदय परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर या प्रकारचे प्रश्न असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात। उदाहरणार्थ पहा, नद्याचा उगम या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, नद्याचा उगम सामान्यतः कुठे होतो? ऑप्शन ए समुद्रात होतो, ऑप्शन 2 पर्वतात होतो, ऑप्शन 3 वाळवंटात होतो आणि ऑप्शन डी मैदानात होतो। असे 4 पर्याय आहेत। तर नद्या आपल्या सर्वांना माहित आहे की त्या समुद्रात किंवा वाळवंटात किंवा मैदानात त्याचा उगम न होता त्याचा उगम कुठं होतो? तर त्याचा उगम होतो या ठिकाणी पर्वतामधून। पावसाचे पाणी पडल्यानंतर जे काही डोंगरावरून पाणी खाली वाहून येतं त्याला त्या नद्याचं स्वरूप प्राप्त होतं। त्यामुळं याचं आन्सर असणार आहे काय, तर पर्वतामधून। नेक्स्ट अशाच प्रकारे आपण काही क्वेश्चन पाहणार आहोत। दुसरा प्रश्न काय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी प्रश्न सेकंड आहे, नद्याचे पाणी प्रामुख्याने कसे असते? या ठिकाणी ऑप्शन काय, खारे, गोड, कडू, आंबट। जनरली आपण जर पाहिलं असेल तर ऑप्शन पहिल्या आपल्याला सांगता येईल की नद्याचे पाणी काय आंबट नसते, कडू नसते किंवा खारे पण नसते। तर याचं उत्तर असणार आहे गोड असते। काय असणार आहे आन्सर? गोड असते। नदीचं पाणी कसं असतं? गोड असणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पाहूयात। प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, नदी शेवटी कुठे जाऊन मिळते? नदी जी आहे शेवट तिचा कुठं होतो? तर नद्याचं स्वरूप शेवट कुठं होतं? तर या ठिकाणी नद्याचं शेवट डोंगरामध्ये होतो का? तर नाही होत। त्यानंतर जंगलामध्ये होतो का शेवट? तर नाही होत। गावात होतो का? तर नाही होत। आपलं करेक्ट आन्सर असणार विद्यार्थी मित्रांनो, नद्याचा शेवट कुठं होतो? तर नद्याचा शेवट समुद्रामध्ये होतो। कुठं होतो? नदी जेव्हा शेवटी समुद्राला जाऊन मिळते असं त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे। चौथा प्रश्न काय सांगण्यात येतो पहा। चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हटलेले पहा, नद्याचे पाणी कोणत्या कामासाठी वापरले जाते? भरपूर उपयोग होतात नद्याच्या पाण्याचे, भरपूर उपयोग होतात। पिण्यासाठी होतं, शेतीसाठी होतं, वेगवेगळ्या मत्स्यपालनासाठी सुद्धा केला जातो। पाहूयात इथं काय, किंवा वीज निर्मितीसाठी सुद्धा होतो। या ठिकाणी शेतीसाठी उपयोग होतो, अगदी बरोबर आहे। त्यानंतर पिण्यासाठी अगदी बरोबर आहे। वीज निर्मिती केल्या जाते, अगदी बरोबर आहे। यामुळे आपला आन्सर असणार आहे वरील पैकी सर्व, म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहेत। हे असं ऑप्शन नंबर डी मध्ये दिले, म्हणून आपला आन्सर असणार आहे वरील पैकी सर्व। आता पाहूयात 5वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो। 5वा प्रश्न काय सांगतो पहा, तर 5व्या प्रश्नामध्ये सांगतात नदी प्रदूषित होण्याचे मुख्य कारण कोणते? नदी प्रदूषित होणे म्हणजे काय, जे नदीचं पाणी आहे ते स्वच्छ न दिसणे। वेगवेगळे कारण असतात, त्यापैकी कारण काय, झाडे लावल्याने नदीचं पाणी दूषित होतं का? नाही होत, ही चुकीचा पर्याय। त्यानंतर कचरा टाकल्याने, ऑफकोर्स जर नदीमध्ये आपण कचरा टाकला तर नदी खराब होणार आहे, प्रदूषित होणार आहे, ते या ठिकाणी असू शकतं। मासेमारी केल्याने नाही होणार, पाऊस पडल्याने ते पण नाही होणार। तर मेन आन्सर असणार आहे तुमचं कचरा टाकल्याने। काय असणार आहे, नदीमध्ये जर आपण कचरा टाकला, वेगवेगळं सांडपाणी, कारखान्याचं पाणी म्हणा, पूजेचं साहित्य आपण जर नदीमध्ये टाकलं तर नदी काय होणार आहे, खराब होणार आहे, प्रदूषित होणार आहे। प्रश्न क्रमांक 6 काय सांगतो पहा विद्यार्थी मित्रांनो, नदी स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे? किती सोपा प्रश्न आहे पहा। तर नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा टाकावा, चुकीचं आहे। त्यानंतर प्लास्टिक फेकावे नदीमध्ये, हे पण चुकीचं आहे। त्यानंतर कचरा टाकू नये। त्यानंतर
काय सांडपाणी सोडावे, म्हणजे आपलं जे काही समुद्रात किंवा नदीत पाणी आहे, सांडपाणी धुण्याचं पाणी, ते नदीत सोडू नये. आता पहा या ठिकाणी तिन्ही ऑप्शन निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह आहेत म्हणजे ज्यामुळे नदी प्रदूषित होते असे ऑप्शन आहेत. आणि करेक्ट पर्याय या ठिकाणी काय असणार आहे, तर या ठिकाणी असणार आहे कचरा टाकू नये. काय स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नदीमध्ये कचरा टाकला नाही पाहिजे. अशा प्रकारे तुमचा ऑप्शन नंबर असणार आहे 3. ऑप्शन नंबर सी असणार आहे या ठिकाणी. नेक्स्ट 7वा प्रश्न काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नदी ही कोणत्या प्रकारचे नैसर्गिक साधन आहे. आता या ठिकाणी काय विचारलंय, नदी ही कोणत्या प्रकारचे नैसर्गिक साधन आहे. या ठिकाणी काही ऑप्शन पहा कसे येतं. तर पहिला आहे जलस्रोत, म्हणजे जलस्रोत म्हणजे जल म्हणजे पाणी, पाण्याचा स्रोत आहे तो, त्यापासून आपल्याला पाणी मिळतं असं पहिलं ऑप्शन आहे. खनिज आहे, चुकीचं आहे. खनिज भेटतं का, कुठल्या प्रकारचं खनिज भेटत नाही. वनस्पती भेटते का नदीपासून, नाही भेटत, ऑप्शन चुकीचं आहे. इंधन भेटतं का, तर नाही भेटत. ऍक्च्युअली इंधन ऑप्शन मध्ये तर या ठिकाणी जर पाहिलं वीज निर्मिती होते का, तर होते, पण या ठिकाणी मोर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं काय, जलस्रोत. मेन उपयोग त्याचा पाण्याचा जलस्रोत. इंधन सुद्धा तयार केलं जातं काय, तर वीज निर्मिती केल्या जाते, आपण या ठिकाणी पाहिलं होतं. पण मोर करेक्ट, दोन्हीमध्ये मोर करेक्ट जर पाहिलं तर जलस्रोत त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे. चला त्यानंतर 8वा प्रश्न काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तर 8व्या प्रश्नामध्ये सांगितलं जातं शेतीसाठी पाणी कोण देतात. जनरली यापैकी ऑप्शन पैकी चूज करायचे. रस्ते पाणी देतं का, नाही देत. घरे पाणी देतं का, नाही देत. पर्वत पाणी देतं का, नाही देत. तर आपल्याला नद्या हे काय करतो, शेतीसाठी पाणी आपण वापरू शकतो. या बाकीच्या ऑप्शन पासून पाणी भेटेल का, तर नाही भेटणार. त्यानंतर 9वा प्रश्न काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तो पाहूयात. धरणे प्रामुख्याने कशावर बांधली जातात. पहा धरण, आपल्याला वेगवेगळे धरणे कशावर बांधली जातात. तर धरणे रस्त्यावर बांधली जातात का, तर चुकीचं आहे. धरणे जंगलात बांधली जातात का, तर चुकीचं आहे. मैदानात बांधली जातात का, तर चुकीचं आहे. पहा आपल्याला पाणी साठवण्यासाठी किंवा पाणी अडवण्यासाठी नदीवर धरणे बांधली जातात. म्हणून आपला ऑप्शन असणार आहे बी, नदीवर धरणे बांधली जातात. त्यानंतर 10वा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, नदीत कोणते प्राणी आढळतात. आता या ठिकाणी जे ऑप्शन दिलेत त्यापैकी तुम्हाला बरोबर उत्तर निवडायचे. तर नदीमध्ये या ठिकाणी वाघ सापडतो का, तर वाघ नदीमध्ये सापडत नाही. उंट नदीमध्ये सापडत नाही. सिंह सुद्धा नदीमध्ये सापडत नाही. तर आपला ऑप्शन नंबर ए असणार आहे, नदीमध्ये आपल्याला मासे सापडतात. अशा प्रकारे एमसीक्यू आपल्याला सोडवायचे आहे. आणखीन काही आपल्यासाठी एमसीक्यू मी घेऊन आलेलो आहे. तर आता ऑप्शन नंबर किंवा प्रश्न क्रमांक 11वा पाहूया. काय दिलेले विद्यार्थी मित्रांनो, पावसामुळे काय भरते. आता हा प्रश्न लहान विद्यार्थ्यांसाठी कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. का, कारण की या ठिकाणी आपल्याला वाटतं की पाऊस पडल्यामुळे रस्ते भरते, म्हणजे रस्ते खराब होणार आहे, चिखल येणार आहे, त्या ठिकाणी घाण येणार आहे. तर त्याचं उत्तर गडबडीत आपण रस्ते असं सुद्धा करू शकतो. पण त्याचा अर्थ, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. पावसामुळे पाणी पडते, आपल्या सर्वांना माहिती आहे पावसामुळे काय पडते, पाणी पडते. आणि पाणी पडल्यामुळे त्याचं रूपांतर होतं कशात, तर नदीमध्ये. ते पाणी नदीला जाऊन मिळतं, म्हणजे नदी भरणार आहे. नदी भरणार आहे, गिलासात पाणी भरलं, हा कन्सेप्ट वेगळा. गिलास घाण झाला, काहीतरी गिलासाला लागलं, भरणं दोन प्रकारचं आहे. गिलासामध्ये पाणी टाकणे म्हणजे गिलास भरणे हा एक प्रकार झाला, आणि ग्लास त्या ठिकाणी काहीतरी त्याला लागले घाण, माती, चिखल, तर तो भरणे वेगळा. तर आपल्याला इथं प्रश्नाचा उद्देश काय आहे की त्या पाऊस पडल्यामुळे नदी भरते, शाळा भरते का, रस्ते भरते का, नाही. तर हे ऑप्शन नसणारे रॉंग आहे. आता प्रश्न क्रमांक पाहूयात 12वा. 12व्या प्रश्नामध्ये काय सांगितले, नदीला मिळणाऱ्या लहान प्रवाहाला काय म्हणतात. विशेष प्रश्न आहे, नीट लक्षात घ्या. नदीला मिळणाऱ्या लहान प्रवाहाला काय म्हणतात. तर त्या ठिकाणी उपनदी, तलाव, कालवा किंवा विहीर. विहीर म्हणत नाही, कालवा म्हणत नाही, तलाव म्हणत नाही. तर मोठी जी नदी असते त्याला छोटी एक नदी येऊन मिळते, त्याला उपनदी असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, उपनदी असे म्हणतात. आपल्याला लक्षात ठेवायचंय की नदीला कोण येऊन मिळतं म्हटलं की उपनदी येऊन मिळते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13वा काय सांगतो पहा, नदीचे पाणी कसे जपावे. आता नदीचे पाणी जपायला कसे पाहिजे यावर काही प्रश्न विचारलेले आहेत.
तर पहिला ऑप्शन काय आहे या ठिकाणी? पहिला ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिलेले विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला ऑप्शन दिले उधळपट्टी करावी, म्हणजे पाणी आहे तेवढं किती बी वापरा, अति वापर करा, कमी पाण्यात काम होत असलं तरी जास्त पाण्यात वापर करत, असा अर्थ त्या ठिकाणी घेतलेला आहे. उधळपट्टी करावी का? तर उधळपट्टी करून येत पाणी जपावायला पाहिजे, पाणी हे जीवन आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन काय? जपून वापरावे. हे बरोबर वाटतं, हे बरोबर आहे, जपून वापरायला पाहिजे पाणी. प्रदूषित करावे हे चुकीचं आहे, वाया घालावे हे पण चुकीचं आहे. यापैकी करेक्ट ऑप्शन काय? तर पाणी जपून वापरायला पाहिजे. ओके, पाणी हे जपून वापरायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 14 काय सांगतो? नदीमुळे कोणती जमीन सुपीक होते? नदीमुळे जमिनीबद्दल प्रश्न विचारलाय. नदीमुळे कोणती जमीन सुपीक होते? वाळवंट सुपीक होतो का? तर चुकीचं आहे. डोंगर सुपीक होतं का? तर चुकीचं आहे. खडक सुपीक होतो का? चुकीचं आहे. तर नदी काठीची जमीन सुपीक होणार आहे. का सुपीक होणार आहे? तर त्यामध्ये एक चांगली प्रकारे माती वाहून येते. ओके, ती सुपीक माती त्या ठिकाणी वाहून येते पाण्याबरोबर, म्हणून याचं ऑप्शन असणार आहे बी. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 15 आहे. काय दिलाय? नदीच्या पाण्यात कोणत्या चक्राचा भाग आहे? नीट प्रश्न लक्ष द्या. नदीतील पाणी कोणत्या चक्राचा भाग आहे? चक्र वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट आहेत. चक्र कोणकोणते चक्र आहेत? जलचक्र आहे, अन्नचक्र आहे, जीवनचक्र आहे किंवा कार्बन चक्र आहे. चक्र म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे नदी हे काय आहे, तर नदी हे या ठिकाणी जीवनचक्र आहे. नदी काय आहे? जीवनचक्र आहे. सॉरी, जलचक्र. जल म्हणजे पाणी. जल म्हणजे काय? पाणी. पाण्याला दुसरा शब्द आहे जल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 1 असणार आहे जलचक्र. त्याला जीवनचक्र म्हणता येणार नाही, अन्नचक्र म्हणता नाही किंवा कार्बन चक्रही म्हणता येणार नाही. अशा प्रकारे आपण 15 क्वेश्चन पाहिले. आता पाहूयात 16वा प्रश्न. 16वा प्रश्न काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो? नदी स्वच्छ असेल तर काय फायदा होतो? नदी जर स्वच्छ असेल तर काय फायदा होणार आहे? एक एक ऑप्शन आपल्या समोर दिलेले आहेत. तर पहिला ऑप्शन दिलेला आहे रोग वाढतात. चुकीचं आहे. नदी स्वच्छ असेल तर रोग कसं वाढणार? उलट नदी स्वच्छ असेल तर रोग होणार नाहीत. घाण पाण्यात गेल्यामुळे रोग होतात. म्हणजे नदी स्वच्छ आहे तर त्याच्यापासून रोग होणार आहे का? नाही, चुकीचं आहे. पर्यावरण निरोगी राहते. नीट लक्षात घ्या. काय म्हटलं त्यांनी? पर्यावरण निरोगी राहते म्हणजे ज्यापासून कुठल्याही प्रकारे प्राण्याला हानी होत नाही असं ते वातावरण निर्मिती होते. म्हणून याचा आन्सर असणार आहे पर्यावरण काय राहते? निरोगी राहते. तिसरा ऑप्शन पाहूयात. पाणी कमी होते का? नाही, चुकीचं आहे. शेती नष्ट होते का? तर चुकीचं आहे. अरे बाळांनो, नदी जर स्वच्छ असेल तर शेती कशी नष्ट होणार? उलट ते शेतीला वापरून शेतीपासून आपण अनेक उत्पन्न काढू शकतो. पाणी कसं कमी होणार आहे स्वच्छ असल्यामुळं? तर या ठिकाणी अशा प्रकारे आन्सर असणार आहे बी. त्यानंतर प्रश्न पाहूयात 17वा. 17व्या प्रश्नात काय सांगितले? नदीत प्लास्टिक टाकल्याने काय होणार? दूषित होणार, नदी प्रदूषित होणार. एवढं लक्षात ठेवायचं. नदीमध्ये काहीही टाकलं तर नदी काय होणार आहे? प्रदूषित होणार. पाहूयात काय काय ऑप्शन आहेत. तर पहिलं ऑप्शन दिलेले पाणी स्वच्छ राहते. हे बरोबर आहे. नदी काय? आपल्याला विचारलंय काय? नीट लक्षात द्या. नदीत प्लास्टिक टाकल्याने काय होते? पाणी स्वच्छ होते का? तर पाणी स्वच्छ होत नाही. हे चुकीचं आहे. एखाद्या गोष्टीमध्ये जर प्लास्टिक टाकले किंवा घाण नेऊन टाकली तर ते स्वच्छ कसं होईल? तर ते स्वच्छ होणार नाही. त्याच्यामुळे ऑप्शन चुकीचं आहे. तर प्रदूषित होते हे आन्सर या ठिकाणी असणार आहे. प्रदूषित होते हे आन्सर या ठिकाणी असणार आहे. मासे वाढतील का? तर नाही वाढणार. पाऊस पडेल का? त्याचा काही संबंध नाही त्या ठिकाणी. आता 18वा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. 18व्या प्रश्नामध्ये भारतातील सर्वात लांब नदी कोणती? हा प्रश्न IMP विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न महत्वाचा आहे की भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर सर्वात मोठी नदी आहे गंगा. सर्वात मोठी नदी कोणती आहे? गंगा. त्यानंतर ऑप्शन नंबर किंवा प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? डबल प्रश्न आलाय का? डबल प्रश्न आलाय का? नाही. दोन्ही प्रश्न लक्षात घ्या. इथं विचारलेले भारतातील आणि इथं काय विचारलंय? महाराष्ट्रातील. हा सुद्धा IMP प्रश्न आहे बाळांनो, लक्षात ठेवण्यासारखा आहे. ओके, तर महाराष्ट्रातील विचारले तर गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात काय म्हणता येईल लांब नदी आहे. तर ऑप्शन नंबर ए या ठिकाणी असणार आहे गोदावरी. आता शेवटचा हा प्रश्न नद्यावरील. या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येते की परिसर अभ्यास घटकातील
आपण नद्या, पर्वत, त्यानंतर प्राणी, त्यानंतर वृक्ष आणि पावसाचे चक्र असे 5 घटक डिटेल्समध्ये या आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या युट्यूब चॅनलवर आपण पाहिलेत. आणि त्यानंतर आज आपण पहिला जो घटक आहे नैसर्गिक पर्यावरणातील पहिला जो घटक आहे कोणता, नद्या, त्यावर आपण 20 प्रश्न मी आपल्यासाठी घेऊन आलतो. तर आज शेवटचा प्रश्न पाहूयात. शेवटचा प्रश्न काय, या ठिकाणी नद्याचे संवर्धन करणे का आवश्यक आहे? जर नद्याचे संवर्धन नाही केलं तर त्यापासून आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतील. तर मेन कारण त्यांनी विचारलेले पहिला ऑप्शन काय दिलेले विद्यार्थी मित्रांनो, स्वच्छ पाणी मिळणार नाही. ऑफकोर्स जर नद्याला जर आपण काय केलं, जपलं नाही, संरक्षण केलं नाही, काळजी नाही घेतली तर त्या नदीपासून आपल्याला स्वच्छ पाणी मिळेल का? तर स्वच्छ पाणी मिळणार नाही. तर ऑप्शन नंबर आपला असणार आहे 1. स्वच्छ पाणी मिळण्यासाठी आपल्याला नद्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. अशा प्रकारे आज आपण परिसर अभ्यास मधील जो पहिला घटक आहे कोणता, नैसर्गिक पर्यावरण, त्यामध्ये 5 घटक आहेत. पहिला घटक होता नद्या. नद्यावर आज आपण 20 प्रश्न MCQ स्वरूपात आपल्यासाठी घेऊन आलोय. पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट घटक जसे की पर्वत आहे, प्राणी आहे, झाडे आहेत आणि पावसाचे चक्र आहेत, अशा रिमेनिंग बाकीवर सुद्धा 20-20 प्रश्न मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा एकदा धन्यवाद.